श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्च 2026 या दिवशी आलेली आहे होळी आणि त्याचबरोबर या दिवशी होळीच्या दिवशीच आलेलं आहे चंद्रग्रहण. या वर्षीची होळी ही खूप खास आणि वेगळी असणार आहे, कारण 2 आणि 3 मार्च या दिवशी होळी नक्की 2 मार्चला साजरी करायची की 3 मार्चला साजरी करायची, कारण या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि होळी कधी साजरी करावी, त्याचबरोबर चंद्रग्रहणाची वेळ काय असणार आहे, तुमचा या चंद्रग्रहणाचा तुमच्या घरावरती काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर होळीची पूजा ही कधी करायची आहे, चंद्रग्रहणाच्या अगोदर करायची की चंद्रग्रहणाच्या नंतर करायची, त्याचबरोबर 2 मार्चला करायची की 3 मार्चला करायची, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हे एकत्र आहे. मग घरी आपल्याला या 5 पैकी एक वस्तू जी आहे तर ती नक्की घेऊन यायची आहे. ही वस्तू जर आपण घरी घेऊन आलो तर आपल्या घराची भरभराट होईल आणि आपल्या घराकडे लक्ष्मी धावतच येईल. अशा हा अत्यंत प्रभावशाली जी वस्तू आहे तर ती मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार म्हणजेच पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते आणि या वर्षी जी होळी आहे किंवा जी पौर्णिमा आहे तर ती 2 भागात विभागली गेलेली आहे, 2 दिवसामध्ये विभागली गेलेली आहे. तर फाल्गुन पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 2 मार्च 2026 रोजी दुपारी 12:42 होणार आहे. तसेच पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती 3 मार्च रोजी सायंकाळी 6:47 होणार आहे. शास्त्रानुसार ज्या रात्री पौर्णिमा असते त्या रात्री होलिका दहन केले जाते. म्हणजेच होलिका दहन हे 2 मार्च 2026च्या रात्री होलिका दहन होईल आणि 3 मार्चला धुलीवंदन म्हणजेच रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. तसेच या पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच 3 मार्च 2026ला खग्रास चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. तर पहा, या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे हे ग्रहण जे आहे तर ते भारतीय वेळेनुसार साधारणपणे दुपारी 12:42 सुरू होईल आणि या ग्रहणाची समाप्ती जी आहे तर ती सायंकाळी 6:47 होणार आहे. पहा, या ग्रहणाचं जे दिसणं आहे म्हणजेच हे ग्रहण जे आहे तर ते भारतात दिसणार आहे का, तर हो, हे ग्रहण 3 मार्चला भारतामध्ये दिसणार आहे. आता हे चंद्रग्रहण जे आहे तर चंद्रोदय होण्या अगोदरच सुरू होईल, कारण ते भारताच्या काही ठिकाणी चंद्र हा लवकर उगवेल किंवा मग काही ठिकाणी चंद्रोदय हा उशिरा होऊ शकतो. मग ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे चंद्रोदय होणार आहे तेव्हाच लगेचच ग्रहण हे सुरू होणार आहे. चंद्रोदय होताच लगेच ग्रहण सुरू होणार आहे. शक्यतो सूतक काळात जर ग्रहण दिसणार असेल तर त्याचे जे सूतक आहे तर ते 9 तास आधी सुरू होत असते. तर पहा, तुम्हाला जो सूतक काळ आहे या काळामध्ये जी कुलदेवी आहे तिचं नामस्मरण करायचं आहे, मंत्रोच्चारण करायचं आहे आणि हे मंत्रोच्चारण करणं सूतक काळामध्ये अधिक प्रभावी ठरलं जातं, फलदायी ठरलं जातं आणि त्याचबरोबर होळी देखील आहे. आता बघा, ज्यावेळेस हे ग्रहण असणार आहे त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे. तर 12 ते 6:30 या वेळेमध्ये चंद्रग्रहण असणार आहे. या वेळेमध्ये शक्यतो आपल्याला जेवण करणं टाळायचं आहे. गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये आणि त्याचबरोबर धारदार ज्या वस्तू आहेत, सुरी, चाकू, कात्री असेल तर ह्या वस्तूंना हातामध्ये घेऊ नये किंवा त्याचा वापर करू नये. तसेच या ग्रहणाच्या काळामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे कुटुंबासाठी संरक्षण ठरले जाते. 2 मार्च आणि 3 मार्च या दिवशीची जी वेळ आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. शास्त्र आणि विज्ञान याचा जो मेळ आहे तर तो समजून घेऊन आपल्याला सुरक्षित होळी साजरी करायची आहे.
दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे 2 दिवसात विभागली गेली असल्यामुळं आणि चंद्रग्रहण असल्यामुळं मुहूर्ताबाबत थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु शास्त्रानुसार काही वेळा मी सांगणार आहे तर त्या पाळणं योग्य ठरणार आहे. पहा, होळी पेटवायची जी तारीख आहे तर ती 2 मार्च वार सोमवार असणार आहे. तर पहा, होलिका दहन करण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तर 2 मार्च रोजी सायंकाळी 6:19 ते रात्री 8:30च्या दरम्यान असणार आहे. त्याचबरोबर काही पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री म्हणजेच 12:50 ते 2:02 जो वेळ आहे तो सुद्धा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा काळ भद्रा काळ असला तरीसुद्धा भद्रा काळामध्ये भद्रापुच्छ काळ होळी पेटवणं शुभ मानला जातो. धुलीवंदन हे 4 मार्च बुधवारी असणार आहे आणि रंगपंचमी 9 मार्च रोजी असणार आहे. चंद्रग्रहणाची सावट ही 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. दुपारी 3:20लाच स्पर्श होईल आणि सायंकाळी 6:47ला मोक्ष म्हणजे समाप्ती होणार आहे. आता हे ग्रहण जे आहे तर ते भारतात दिसणार असल्यामुळं सकाळी 9:39 नंतर आपल्याला हे सूतक काळ जो आहे तर तो पाळायचा आहे. आपल्याला जे नाश्ता जेवण वगैरे आहे तर 9:39च्या आधीच खाऊन घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला 3 मार्च रोजी रंग खेळणं शास्त्रानुसार टाळले जात असून 4 मार्चला धुलीवंदन हे साजरे केले जाईल. त्याचबरोबर होळीच्या ठिकाणी शेणाच्या गौऱ्या, त्याचबरोबर सुकी लाकडे आणि मधोमध एरांड्याचे झाड, त्याचबरोबर ऊस मधोमध ठेवावा आणि होलिका पेटवावी आणि त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. होलिकाला 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालून आपल्या मनातील जे वाईट विचार आहे, नकारात्मकता आहे ती होळीच्या अग्नीत जाळून नष्ट व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. तर या होलिकाच्या दहनामागे आपल्याला कथा जी आहे ती सर्वांनाच माहीत आहे. जसं प्रल्हादाला भगवान हरी विष्णूंनी वाचवलं आणि जी होलिका आहे तिला अग्नीचं वरदान असून देखील दुष्ट होलिका जळून गेली. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय या हेतूने साजरा केला जातो. होलिका दहन करणं हे फक्त लाकडं पेटवणं हे नाही. शास्त्रानुसार होळी पेटवणं म्हणजेच आपल्यातली जी काही नकारात्मकता आहे ती दहन करणं होय. आता कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होळी पेटवताना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे जर आपण त्या गोष्टी लक्ष देऊन जर नाही केल्या तर त्या ज्या काही वाईट परिणाम आहेत त्याचे आपल्याला भोग भोगावे लागतील. त्यामुळेच पहा, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला नक्की जसं मी सांगणार आहे त्या पद्धतीने करायच्या आहेत. होलिका पेटवताना चुकीच्या झाडांची लाकडे वापरणे. शास्त्रानुसार जिवंत हिरवी झाडे जी आहेत तर ती होलिका दहनसाठी वापरू नये. आंबा असेल, पिंपळ असेल, फळं देणारी झाडे असतील, वडांची झाड असेल तर त्यांची लाकडं तोडून होळीमध्ये वापरू नयेत. तर होलिका पेटवण्यासाठी काय वापरावे तर वाळलेली लाकडे वापरावीत. फांद्या जर तुटलेल्या असतील, वाळलेल्या असतील त्या घ्याव्यात किंवा मग तुम्ही गोवऱ्या ज्या आहेत तर त्या गोवऱ्या देखील होलिका दहनसाठी वापरणं अतिशय शुभ मानले जातं. तसेच एरंड्याचे झाड जे आहे ते सुद्धा वापरले जाते. तसेच भद्रा काळामध्ये होळी पेटवणं अशुभ मानलं जातं. आता 2 मार्चला 2026 या दिवशी भद्रापुच्छ किंवा शुभ मुहूर्तावर म्हणजेच 6:19 नंतरच होळी पेटवावी. होळी हा अत्यंत पवित्र अग्नी आहे. अनेकदा लोक काय करतात त्यामध्ये प्लास्टिक त्याचबरोबर रबर किंवा घरातील काडी कचरा टाकतात. तर हे करू नका. प्लास्टिक वगैरे जाळणे यामुळे सुद्धा वायू प्रदूषण देखील होते आणि शास्त्रानुसार सुद्धा हे चुकीचं मानलं जातं. होळीची अग्नी ही पवित्र मानून त्यामध्ये तूप, अक्षदा, खोबरे यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्याचबरोबर शेणाच्या गोवऱ्या ह्या टाकाव्यात. तसेच होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून होळी पेटवावी. दक्षिण दिशेला चुकूनही तोंड करू नये. पूजा करू नये. होळी ही एकट्याने पेटवण्याची गोष्ट नाही तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन होलिका पेटवणे हे खूप शुभ मानले जातं. जर प्रदक्षिणा ही घरातील प्रत्येक कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने घातली नाही तर पूजेचे फळ मिळत नाही. ग्रहणाच्या सूतक काळामध्ये अग्नी प्रज्वलित करणे, शुभ कार्य करणे हे टाळावे. 3 मार्च 2026 रोजी सकाळी 9:39 नंतर सूतक काळ चालू होणार आहे. जर तुम्ही घरामध्ये अन्न शिजवलेलं असेल तर ते 9:39 पूर्वीच तुम्हाला ग्रहण करायचं आहे. सूतक काळामध्ये तुम्हाला अन्न ग्रहण करायचं नाही.
आणि जर तुमच्याकडून अन्न जास्तीचं शिजवलं गेलेलं असेल तर त्यामध्ये तुळशीची पानंही टाकून ठेवावी. जे दूध असेल किंवा मग जे पाणी पिण्याचं पाणी असेल त्यामध्ये सुद्धा किंवा पीठ असेल तर पिठामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र हे अवश्य टाकायचं आहे. चंद्र हा मनाचा कारक आणि पांढऱ्या रंगाचा प्रतीक आहे. आता या चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्हाला कुणालाही दूध, दही, तांदूळ किंवा पांढरे कापड दान करायचे नाही. तसेच स्वतः देखील पांढऱ्या रंगाचे पदार्थ खाणे टाळायचे आहे आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं सुद्धा टाळायचं आहे. तसेच गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी 12 ते सायंकाळी 7 पर्यंत घराबाहेर पडू नये. तर पहा, शास्त्रानुसार ग्रहण पाहणे हे खूप घातक मानलं जातं किंवा मग डोळ्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यामुळेच तुम्हाला या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही चंद्राकडे टक लावून पाहायचं नाही. त्याचबरोबर यंदा होळीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरी घेऊन यायच्या आहेत. या वस्तू जर आपण घरामध्ये घेऊन आलो तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, लक्ष्मीचा वास आणि भरभराट निर्माण होते. आणि म्हणूनच त्या कोणत्या वस्तू आहेत तर ते आता आपण पाहूया. आता होळीच्या दिवशी तुम्ही चांदीचे नाणे हे घरी घेऊन येऊ शकता. या होळीच्या दिवशी तुम्ही चांदीचे नाणे किंवा लक्ष्मी गणेशाची छोटीशी मूर्ती जी आहे तर ती घरामध्ये आणायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. असं केल्याने तुमच्या घराचे जे काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात, धनप्राप्तीचे योग वाढतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र. तर होळीच्या दिवशी 11 गोमती चक्र जे आहेत तर ते आपल्याला खरेदी करून घरी घेऊन यायचे आहेत. गोमती चक्र हे लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि हे तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये होळीच्या दिवशी ठेवायचं आहे. त्याचबरोबर पिवळी हळदीची गाठ म्हणजेच हळकुंड जे असतं तर ते आणायचं आहे. हळद घरी आणणं हे शुभ मानलं जातं आणि लक्ष्मीकारक मानलं जातं. त्यामुळे हळदीची जी गाठ आहे तर ती तुम्हाला या दिवशी घरी खरेदी करून आणायची आहे आणि तुमच्या देवापाशी ठेवायची आहे. यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते असं देखील म्हटलं जातं. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे झाडू. आता होळीच्या दिवशी घरामध्ये नवीन झाडू आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो असं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी घरामध्ये झाडू घेऊन या. त्यानंतरचा पुढची वस्तू आहे ती म्हणजे मातीचा कलश. मातीचा कलश पाणीवरून किंवा आंब्याचे पानावर नारळ, आंब्याची पानं ठेवून तो कलश पूर्ण पाण्याने भरायचा आहे. त्यावरती एक नारळ ठेवून हा कलश तुम्हाला घरामध्ये स्थापन करायचा आहे. तर यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येते आणि घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन जाते. ह्या 5 पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही घरी खरेदी करून आणायची आहे. यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. जे काही लक्ष्मी आहे तर ती तुमच्या घराकडे धाव घेईल. तुमच्या प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होतील. तर अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरी घेऊन यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये थोडेसे जवस, त्याचबरोबर हळद, साखर ही अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे, आमच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य हे घरामध्ये टिकून राहू द्या. अशा पद्धतीने हे ज्या काही वस्तू आहेत त्या मी सांगितलेल्या त्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. जे नियम सांगितले आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक हाताळायच्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अवश्य करायच्या आहेत. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.